सियोन हिब्रू इन्स्टिट्यूट या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आपल्या आकाशातील अदोनाई आब्बाची हिब्रू मातृभाषा प्रस्तुत करीत आहे सियोना, श्मुवेल, सारा, स्टेफन। भाग पहिला आहे जुन्या धार्मिक हिब्रू भाषेच्या लिपीची मुळाक्षरे व हिब्रूचे अंक याचे मराठी भाषेमध्ये शिक्षण। धडा 6वा व 7वा या धड्यात आपण हिब्रू स्वरांचे उच्चार आणि मुळाक्षराला स्वर जोडल्यावर त्याचे येणारे उच्चार शिकणार आहोत। पाठ 6व्यामध्ये आम्ही पाहत आहोत की सेमेटिक जे काय आहे की स्वरांचे जे काय की उच्चार, स्वर जे आम्ही पाहिलेत त्यांची नावं पाहिलेत। आता त्या स्वरांचे जे काय की जे उच्चार आहेत त्या स्वरांच्या उच्चाराकडे आपलं लक्ष आपण ह्यावेळेस इथं देणार आहोत। जो पाठ 6वा स्वरांचे जे काही सेमेटिक जे काय आहे की हिब्रूचे जे काही स्वर आहेत त्या स्वरांचे जे उच्चार आपण जे काय की पाहणार आहोत। ह्या चार्ट मध्ये इथं दिलेलं आहे की जे आहे ते स्वर इथं दिलेले आहेत, खाली स्वरांचे नाव दिलेले आहेत। हे दोन गोष्टी पाहिले आपण। तिसरी गोष्ट जे काय की आता पाहणार आहोत की ह्या स्वरांचे जे काय की जे उच्चार काय आहेत, कशा प्रकारे ते घेतले जातात उच्चार, ते जे काय की या स्वराच्या माध्यमातून जे काही आता आपण पाहत आहोत। पहिला जो स्वर जो आम्ही बघितला कामेस्त, कामेस्त ह्या स्वराला आम्हाला इथं पाहायला मिळतंय की आ हे जे काय की हे आम्हाला त्याचे उच्चार हे पाहायला मिळतात। कामेष्टामध्ये आम्ही पाहतो की अ किंवा आ जे काय की हा शब्द इथं पाहायला मिळतो। दुसरा आम्हाला अजून पाहायला मिळतं की दुसरा जो पटाह, पटाह या शब्दाचं जे चिन्ह आहे, या पटाहच्या शब्दाला आ म्हणून जे काय की त्याचे जे काय की ते उच्चार इथं जे काय की ते घेतले जातात। तिसरा स्वर आम्ही पाहिलेला होता की स्टेरे, स्टेरे हा जो दोन टिंब आहेत, ह्या दोन टिंबाचा आहे तो स्टेरे आहेत। या स्टेरेला जो उच्चार घेतला जातो तो ए, एडक्याचा जो ए आहे तो ए म्हणून जो काय की इथं तो घेतला जातो। पुढे आम्ही पाहतो की हे दोन जे काय की हे बिंदू आहेत, उभे दोन बिंदू आहेत, हे आडवे दोन बिंदू आहेत। उभे दोन बिंदूला आम्हाला पाहायला मिळतं की ह्याला जे काय की सेवा जे काय की हे नाव इथं पाहायला मिळतं। आणि या सेवेमध्ये आम्हाला सेवा ह्याच्यामध्ये स्वरामध्ये पाहायला मिळतं की अर्धवट ए किंवा अ, अर्धवट ए किंवा अ जे काय की या सेवा ह्या मुळाक्षरा जे काय स्वराला जे काय की तो उच्चारला जातो पाहायला मिळतं। पुढचं आम्हाला 5वा पाहायला मिळतो की 5वा जो स्वर आम्ही पाहिला की होलेम, शब्दाच्या वरती डोक्यावर जे जर तो जो टिंब आला तर त्या टिंबाला जे काय की ओ जे म्हणून जे काय की पाहायला मिळतं होलेम। होलेम याचा अर्थ ओ। आपले जे मराठीचे जे स्वर आहेत ते स्वर आणि हिब्रू स्वर ते दोन्ही एकत्र पाहत आहोत। ह्या स्वरामध्ये ओ म्हणून जे काय की होलेम जर टिंब आला तर तिथं ओ हा जो काही तो उच्चार जे काय की तिथं तो घेतला जातो। पुढे पाहायला मिळतं की वाव आहेत आणि होलेम आहे, म्हणजे अर्थात वाव होलेम ह्याला देखील जो उच्चार जो घेतला जातो तो देखील ओ म्हणून जे काय की त्याचा तो उच्चार तो घेतला जातो। पुढे जे आहे तो आम्हाला पाहायला मिळतं की 7वा जो आहे त्या 7वा स्वराला 7वा जो स्वर आहे या 7वा स्वराच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळते हा टिंब इथं सेंटरला थोडं यायला पाहिजे होता, परंतु ते इथं आपण आपल्याजवळ ते अवेलेबल नसल्यामुळे आपण जे काही असं घेतलेलं आहे, परंतु इथं तो मध्ये जो आहे या स्वराला आम्हाला पाहायला मिळतोय की जे काही की सेगोल, सेगोलला देखील आम्हाला पाहायला मिळतं की ओ जो शब्द जो उच्चार आहे तो ओ देखील उच्चार जे काही तो घेतला जातो। पुढे आम्हाला पाहायला मिळते 8वा जो स्वर आम्ही पाहिलाय की हिरेक, अक्षराच्या किंवा शब्दाच्या खाली एक टिंब जर आला तर त्या टिंबाला आम्हाला इथं पाहायला मिळतं की त्याला जे नाव आहे ते हिरेक आहे, परंतु त्याचा उच्चार जो आहे तो ई मध्ये तो जे काय की त्याचा जो उच्चार जो स्वर जो आहे तो ई मध्ये जो काय तो घेतला जातो। 9वा जो आम्ही पाहतो की हिरेक योद, योद आहे आणि हिरेक आहे। हे जे स्वर चिन्ह जे आहे त्या स्वर चिन्हामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दुसरी जे काय की ई इथं पाहायला मिळते, पहिली ई दुसरी ई जे काय की हा भाग इथं आम्हाला पाहायला मिळतो। पुढे जे काय की 10वा जो स्वर पाहिला आम्ही 1 2 3 हे 3 जे स्वर आहेत टिंब आहेत, या टिंबाला जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतं की सुरेख म्हणून जे काय की नाव त्याचं त्या स्वराचं आहे, परंतु त्याला जे काय आहे की त्याचा जो उच्चार येतो तो पहिली ऊ मध्ये येतो।
पहिली ऊ आम्हाला पाहायला मिळतं. मराठीची पहिली जे काय की पहिला ई दुसरा ई, हा पहिला ऊ सुरेख मधला हा पहिला ऊ, आणि वाव सुरेख जो आहे वाव मध्ये एक टिंब आलेला आहे, त्या वाव मध्ये टिंब आलेला जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतं की वाव सुरेख म्हणून जो आहे तो दुसरा ऊ जे काय की मराठी प्रमाणे दुसरा ऊ, त्याचा उच्चार जे काय की इथं अशा प्रकारे तो घ्यावा लागतो. 11च्या नंतर पुढे जे काय की आम्हाला पाहायला मिळतो 12वा जो स्वर आहे हेटॉप कामेस्ट, हेटॉप कामेस्ट ह्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अर्धा जो आहे तो ओचा उच्चार घ्यावा लागतो. कामेस्ट ह्याच्यामध्ये हेटॉप कामेस्ट मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अर्धा ओचा जो उच्चार इथं घ्यायला लागतो. हे आम्हाला पूर्णपणे कम्प्लीट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे उच्चार घेण्याच्या बाबतीत. दुसरा आम्हाला 13वा जो स्वर पाहायला मिळतो की हेटोपताह, हेटोपताह मध्ये आम्हाला पाहायला मिळतंय की अर्धा अ चा उच्चार घेतो. इथं आम्हाला पाहायला मिळतंय की ओ चा आहे परंतु इथं अ चा उच्चार जे काय की इथं तो आलेला पाहायला मिळतो. पुढे आम्हाला अजून 14वा जो मुळाक्षर जे स्वर पाहायला मिळतो हेटॉप सेगोल, म्हणजे 3 टिंब आणि जे काय की 2 एकंदरीत 5 जे टिंब आहेत याच्या जे काही हेटॉप सेगोलला अर्धा ए चा उच्चार हा जे काय की हा तो घेतला जातो. हा झाले 14. परंतु अजून एक 5वा सेमेटिक मध्ये अजून एक 5वा जो आहे स्वर हा कामेस्ट आहे. या कामेस्ट मध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतं इथं अ चा उच्चार घेतला जातो, परंतु काय काय कामेशच्या वेळेस त्याला जे काय की ओ चा उच्चार हा इथं घेतला जातो. ही बाब फार महत्वाची आहे की नेमकं आता हा कामेश जो दिलेला आहे चिन्ह स्वर चिन्ह नेमका त्याचा जो प्रोनाउन्सेस किंवा त्याचा जो उच्चार कशा प्रकारे आता घ्यायचा आहे, म्हणून ही बाब पूर्णपणे लक्षात ठेवली पाहिजे की कामेश जर तिथं आलेला आहे तर तो ओ आहे किंवा अ आ आहे, या सगळ्या ज्या गोष्टी इथं जे काही की आम्हाला या पाहायला मिळतात. आता हे जे इथं आपण जो तक्ता तयार केलेला आहे या तक्त्याकडे पुन्हा आपलं प्रॅक्टिकली आपण बघूया, प्रत्यक्षात आपण जे काय की सराव करूया की शब्दाच्या खाली जे काय की जे चिन्ह आलेलं आहे कामेस्ट, कामेशच्या ह्याच्यामध्ये जो आलेला आहे तो ओ म्हणून जे काय की इथं पाहायला जातो अ आ. हा जो आहे तो उच्चार इथं पाहायला मिळतो. दुसरा जो आहे पटाह, पटाहाच्या ह्याला देखील जे काही जो उच्चार आहे तो उच्चार आ. हा जे आहे तो ह्याचा आहे हा परंतु कामेश जो आहे तो कामेशच्या बाबतीत इथं आम्हाला पाहायला मिळतं की त्या शब्दाच्या उच्चाराला जाणून घेणं ओळख करून घेणं की ओ आहे किंवा आ आहे ते जे काय आहे की चांगल्या ज्या लक्षात राहिलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत स्वराच्या आणि मूळाक्षराच्या त्या शब्दाच्या उच्चारावरून तो जे काय की स्वर कोणता आहे तो आपल्याला जे काय की तो माहिती पडेल. पुढे आम्हाला पाहायला मिळतंय की जे काय की पटाह, पटाहामध्ये जे काही की आ हा शब्द जो आहे तो तिथं असलेला पाहायला मिळतो. पुढचा जो स्वर आहे स्टेरे, स्टेरेच्या जागेवर आम्हाला इथं पाहायला मिळतं की तो स्टेरे जो आहे तो ए स्वर जो आहे तो तिथं जे काही की त्याचा ए स्वर तो स्टेरेला तो येत असतो. पुढचा जो स्वर आम्ही पाहतो की सेवा, सेवा, सेवा मध्ये आम्ही पाहतो की अर्ध अर्धा उच्चार, या अर्ध उच्चारामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय की जो ए किंवा अ किंवा अ
याचा अर्धा उच्चार शब्दामध्ये अ चा थोडा अर्धा उच्चार हे घ्यावे लागतात. त्या शब्दावरून तो सेवा जो चिन्ह ज्याला लागलेला आहे, स्वर चिन्ह ज्याला लागलेलं त्याचे ते उच्चार जो आहे तो अर्धा जो काही अ किंवा ए म्हणून जे काही इथं तो घ्यावा लागतो. वाक्याच्या किंवा शब्दाच्या डोक्यावर जो टीम आलेला आहे, सिंगल एक जो टीम आहे त्याला होलेम जो स्वर आम्ही पाहतो नाव, त्या होलेमला जे काही की ओ चा जे काही की त्याच्यामध्ये त्या शब्दाचा जो काही की ओ मध्ये त्याचा उच्चार घेणं ते तो घ्यावा लागतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे आम्ही पाहतो की होलेम वाव आहे आणि हा डोक्यावर जे काही की टिंब आलेला आहे होलेम, वाव होलेम जो आहे, वाव होलेमला देखील ओचा जो उच्चार ओचा जो आहे तो उच्चार इथं तो घ्यावा लागतो, म्हणजे काही इथं पाहायला मिळतं. पुढचा जो आहे तो सेगोल, सेगोलला देखील इथं आम्हाला पाहायला मिळतं की तो देखील जे काही की त्याचा जो उच्चार ओ मध्ये तो घेतला जातो. ओ मध्ये तो घेतला जातो. इस्रायलच्या जे काय की जे धार्मिक हिब्रू आहे त्या धार्मिक हिब्रूच्या मध्ये जे काय की जे स्वर दिलेले आहेत त्या स्वराच्या बाबतीत देखील जे काही की आम्हाला याबद्दल इथं जे काही की त्याची माहिती अधिक प्रमाणात जे काही की ते मिळते. हा जो स्वर आहेत त्यांचा धडा नंबर 5 आणि ह्या 5व्या धड्यामध्ये जे स्वर उच्चार म्हणून जे काही की इथं त्यांनी ते दिलेले आहेत, जे काही की इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये त्यांनी जे काही की ह्या सगळ्या जे काही की ह्या गोष्टी दिलेल्या आहेत की हे चिन्ह आहेत, या चिन्हाचा उच्चार जो आहे तो इथं त्यांनी तो दिलेला आहे. हे जे काय की हे उच्चार आपण फक्त बोर्डवर असं सोयीस्कर असं एका तक्त्याप्रमाणे जे काय की ते पाहत आहोत. आता इथं जे काय की ओ देखील 2-2 आलेले आहे. सेगोल जो आहे सेगोल, इथं सेगोलला देखील आम्हाला इथं पाहायला मिळते की ह्या बिब्लिकल्स मध्ये एचा जो प्रोनाउन्स इथं तो घेतला गेलेला तो पाहायला मिळतो. इथं त्यांनी इथं सेगोलचा देखील जे काय की एचा त्यांनी जे काय की तो उपयोग घेतलेला इथं जे काय की इथं पाहायला मिळतो. सेगोलचा जो चिन्हाला तिथं ए देखील जे काय की तो इथं घेतलेला हा पाहायला मिळतो. पुढे आम्ही पाहतो की हिरेक शब्दाच्या किंवा वाक्याच्या शब्दाच्या खाली जे चिन्ह आलेलं टिंब आलेलं आहे हिरेक आहे आणि ह्या हिरेकला इथं आम्हाला पाहायला मिळते की त्याला जो काय की पहिली ई ही पहिली ए हे पाहायला मिळतं, पहिली ए. पुढचं आम्ही पाहतो की पुढचं जे चिन्ह आहे हिरेक योद 9 जे चिन्ह आहे 9व्या चिन्हामध्ये इथं आम्हाला पाहायला मिळतं की हिरेक योद जो आहे या हिरेक योद आहे आणि हिरेक आहे. याला जे काय की दुसरी ई मराठीमध्ये दुसरी ई जे काय की असं आपण पाहतो. दुसरी ए. त्यानंतर पुढे आम्ही पाहतो की जे सुरेख आहे सुरेख टिंब जे सरळ तिरके यायला पाहिजे लाईनीमध्ये, असे तिरके लाईनीमध्ये जे आल्यानंतर त्याला जे काही की आम्हाला पाहायला मिळतं की जे त्याला देखील सुरेख जे काही की हे नाव इथं पाहायला मिळतं. सुरेखचा जो उच्चार जो आहे तो ऊ पहिली ऊ पहिली ऊ म्हणून जे काय की इथं जे काय की तो उच्चार इथं पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचं जे आम्हाला पाहायला मिळतंय की वाव सुरेख
वाऊ सुरेखच्या बाबतीत इथं जे काही की आम्हाला त्याचा जे काही उच्चार जो करायचा आहे तो दुसरी ओ. मराठीमध्ये आम्ही आपण पाहतो की पहिली ऊ दुसरी ऊ, पहिला ई दुसरा ई, दुसरा ई इथं जे काय की तो पाहायला मिळतो. पुढे जे आम्ही पाहतो की पुढचा 12वा जो स्वर जो आहे, 12वा स्वरामध्ये इथं जे काही की आम्हाला पाहायला मिळतं की हॅटूप कामेस्ट जो आहे तो अर्धा ओ. अर्धा ओ म्हणून जे काही की तो पाहायला मिळतो. अर्धा ओ च्या नंतर आम्हाला हेटपटाह जो आहे त्याच्या बाबतीत देखील इथं आम्हाला पाहायला मिळतं की अर्धा जे काही की आ. अर्धा आ जे काय की इथं तो आम्हाला स्वर जे काय की पाहायला मिळतो. पुढे आम्हाला पाहायला मिळतं की हॅटोप सेगोल मध्ये जे काय की आम्हाला पाहायला मिळतं की अर्धा ए. अर्धा ए हा पाहायला मिळतो. त्यानंतर अजून एक आपण पाहिलेलं होतं की हा जो इथं जो आहे कामेस्ट जो आहे, ह्या कामेस्टला देखील इथं पाहायला मिळतो. दोन महत्वाचे अजून दुसरे पुढचे जे आहेत ते पाहायला मिळतात. शब्दाच्या खाली कामेस्ट, जो कामेस आहे त्या कामेसला देखील आम्हाला इथं पाहायला मिळतं की ओ. ओ देखील जे काय की ह्या इथं त्याला जे काय की तो उच्चार घेतला जातो. अजून एक जे काय की सरळामधील जे काय की अजून एक दुसरा महत्वाचा पाहायला मिळतो योद जो आहे तो योद स्टेरे. 14 हे 15 16 योद स्टेरे. योद स्टेरे हे जे नाव आहे देखील त्याचं जे काही की पाहायला मिळतं 2 टिंबे आणि योद आहे. आणि या योद स्टेरेला जे काही की आम्हाला पाहायला मिळतं की ए चा उच्चार हा केला जातो. ए चा उच्चार म्हणजे एकंदरीत पाहायला मिळतात की हे 16 जे आहेत स्वर, हे 16 स्वर जे काही की इथं जे काही की असलेले जे काही की पाहायला मिळतात. आणि म्हणून याचे जे उच्चार आहे, आपण मराठीमध्ये जर शिकणारे लोक असाल तर मराठीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ओला काना आ. अर्थात इथं जो शब्द येईल ब येईल, इथं समजा ब आहे, हा इथं ब आहे, हा ब आहे, बेत आहे. तर इथं जो आलेला जो आ जो आहे तो इथं जो आम्ही उच्चार करता येईल आम्हाला बा.
टिंब ह्याच्यामध्ये दागेज बिंदू आहे आणि ह्या बचा जर उच्चार घ्यायचा, ह्याचा जो उच्चार घ्यायचा झाला तर इथं जो काय की तो बा म्हणून त्याचा जो उच्चार जे आहे ते तसे करायला लागतात. गिमेल समजा इथं गिमेल आहे, दागेज बिंदू आहे, इथं आम्हाला जो काय की हा जो आहे इथं काना आलेला आहे, याला काना आपल्या मराठीमध्ये काना म्हणतात. परंतु इथं जे काय आहे की गा, मूळाक्षर आणि स्वर हे जेव्हा एकत्र केले जातात त्यावेळेस जे काय की त्याचा जो उच्चार आहे मराठीप्रमाणे ह्या ग ला जे काय की काना दिला गा, ह्या ब ला काना दिला बा, अशा प्रकारे जे काय की हे सर्व जे काय की स्वर हे पुढे पुढे जे काय की आम्हाला जे संपूर्ण जे काय की लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इथं पुन्हा अजून जे काय की जे ई आहे, हिरेक, पहिली ई आहे आणि इथं दुसरी ई आहे, हिरेक योद. मुळाक्षराच्या खाली, योदच्या खाली जर तो टिंब आहे तो तिथं आम्हाला पाहायला मिळतो की त्या टिंबाला जे काय आहे की तो शब्द हिरेक योद म्हणून जे काही तो संबोधला जातो. आणि अशा प्रकारे जे काय आहे की अ आ इ ई, जसं मराठीमध्ये आपण पाहतो की अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा, हे जसं मराठीमध्ये स्वर आहेत त्या स्वराप्रमाणेच काय काय स्वर याच्यामध्ये समानतेमध्ये जे काय की पाहायला मिळतात. पण अ आ इ ई उ ऊ ठीक आहे, ए आई, आई इथं नाहीये, ए पर्यंत आहे, इथं नाहीये आणि आहा बी नाहीये. म्हणजे मराठीमधले मिनिमम जवळजवळ अर्धे स्वर ह्या स्वर चिन्हाच्या द्वारे जे काय की ते प्रकट केलेले जातात म्हणून जे काय की इथं पाहायला मिळतं. आता इथं समजा हा इथं शब्द जो आलेला आहे लामेर, ह्या लामेच्या इथं टिंब आलेला आहे, तर ह्याचा जो उच्चार जो आहे तो पुढे इथं उच्चार आम्हाला इथं पाहायला मिळतं की लो. लो म्हणून त्याचा उच्चार घ्यावा लागतो. हॅरेक जो आम्ही पाहतो, हा होलेम असो, हिथं असो किंवा हिथं जे आहेत, ह्या होलेमच्या इथं बाबतीत आम्हाला इथं पाहायला मिळतं की हा होलेम जो आहे तो होलेम इथं टाकलेला आहे म्हणून तो लो आहे. आणि जर इथं ह्या होलेम बरोबर होलेम वाव जरी देखील तरी देखील त्याला जे काय की लोचा जो उच्चार तो केला जातो ओ म्हणून. जे काही होलेम वाव ओ म्हणजे एक काना आणि एक मात्रा. होलेम वाव जो होलेम मध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतो, ह्या होलेम मध्ये एक काना आहे आणि एक मात्रा आहे, मात्रा आणि एक काना जो आहे तो दिलेला जातो. सुरेखचा जो आहे तो आम्हाला पाहायला मिळतो ई, नून आहे आणि नूनच्या खाली टिंब आहे. मराठीमध्ये हे कशा प्रकारे होईल, नू पहिली आणि दुसरी ह्याकडे थोडं लक्ष ठेवावं लागेल. जे काय की हे नून म्हणजे हा हिरेक जो आहे ह्या नूनचा इथं इथं लावल्यामुळं हा झाला नून. म्हणजे हे सर्व आपल्या मराठीचे जे मूळाक्षर जे आहे त्या मराठीच्या मूळाक्षराच्या बरोबर काय काय आहे, परंतु त्याची जे काय की आपल्याला त्याबद्दलचं माहिती नसल्यामुळं किंवा त्याबद्दलचे उच्चार ते माहिती नसल्यामुळे जे काय की ह्या सगळ्या ज्या गोष्टी जे काय की इथं आम्हाला जे काही पाहायला मिळतात. हिरेक इथं त्यांच्या देखील इस्रायलाच्या ह्याच्यामध्ये जो काय की स्वर जो पाहायला मिळतो एचा उच्चार केला नू नाहीये, तो ने म्हणून तो जे काय की तो उच्चार इथं येतो नो. ने आणि नूचा जो उच्चार जो आहे तो इथं येणार, हा इथं नून आहे आणि इथं जे काय की हे टिंब आहे तीन.
नू, एचा उच्चार आल्यामुळे इथं जे काय की फक्त डोक्यावर जे काय की नेच्या डोक्यावर फक्त एक रे घेईल हेरेकचा. परंतु पुढे आम्हाला पाहायला मिळतं की नू मध्ये जे काय आहे की जो सुरेख जो आला, तो सुरेखच्या ह्याच्यामध्ये इथं आम्हाला पाहायला मिळतं की तो मराठीतला जो आहे तो नू हा इथं तो अशा प्रकारे येईल. आणि अशा प्रकारे हे सर्व जे काय आहे की स्वर जे आहेत त्यांची नावं आहेत, हे स्वर जे काय की उच्चार आहेत, स्वर उच्चार. हे स्वर उच्चार जे काय की आम्हाला अ आ इ ई उ उ ए ऐ ओ जे काय की जसं मराठीमध्ये तसंच ते हिब्रू मध्ये आहे. आणि म्हणून जे काय की हे पिकअप करायला फार सोपं असं जातं. आणि म्हणून ह्या जो 5वा जो धडा आहे, 6व्या धड्यामध्ये आम्हाला जे काय की हे जे काय की स्वर आणि स्वराचे जे काही उच्चार जे आम्ही पाहत आहोत, पाठ जे काय आहे की 6व्यामध्ये आम्हाला जे काय की या ज्या गोष्टी इथं पाहायला मिळतात की पाठ 6व्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की स्वर आणि त्याचे जे काही उच्चार म्हणजे जे सेमेटिक जे स्वर आहे त्या सेमेटिक स्वरामध्ये जे काही त्यांनी दिलेले आहेत त्या गोष्टी इथं जे काही की इथं आम्हाला पाहायला मिळतात. परंतु आपल्या मराठीप्रमाणे त्याचे जे काही की ते उच्चार ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे उच्चार करायला देखील करणं हे अत्यंत ही जी महत्वाची बाब इथं आम्हाला पाहायला मिळते. ते दोन्ही पाठ लहान आहेत, त्यामुळे जो पुढचा जो पाठ आहे 7वा, त्या पुढच्या पाठामध्ये काय फक्त महत्वाच्या ज्या दोन गोष्टी त्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. पुढचा जो पाठ आहे 7वा, त्या 7व्या पाठमध्ये इथं आम्हाला जे काय की 7व्या पाठमध्ये इथं पाहायला मिळतं, इथं बेत आहे आणि इथं जे काय आहे की अलेफ आहे. बेत धडा जे काय आहे की 7वा पाठ 7वा, या पाठ 7व्यामध्ये इथं आम्हाला पाहायला मिळतं की बेत आहे, बेत मध्ये दागेज बिंदू आहे आणि त्या जे काय की आलेप आहे, या आलेपवर स्टार आहे. म्हणजे अर्थात हा जेव्हा बचा उच्चार येतो बा, हा ओरिजिनल साऊंड उच्चार बा हा इथं जे काय की तो घ्यावा लागतो. दुसरं इथं आम्हाला पाहायला मिळतं जाईन आहे, जाईनला हे आहे आणि हेच्या डोक्यात स्टार मारलेला आहे. म्हणजे काय काय शब्द असे त्या हिब्रू मध्ये आम्हाला पाहायला मिळतात की त्या शब्दाच्या डोक्यावर स्टार आहे, स्टारचं चिन्ह लहानसं जे स्टार आहे, तारा आहे, त्या ताराचं चिन्ह इथं आम्हाला इथं पाहायला मिळतं. आता जाईन आणि हे आहे आणि म्हणून जे काय की इथं त्याचा जो उच्चार जो घेतला गेलेला आहे तो जेचा उच्चार हा इथं पाहायला मिळतो. पुढे आम्हाला पाहायला मिळतं की लामेद आहे आणि कामेस्ट आहे. लामेद आहे आणि खाली टी लहान टी कामेस्ट आहे. परंतु त्याला देखील इथं पुढे हे हा जो जे मुळाक्षर हे सोबत तोडले त्याला स्टार इथं दाखवला गेलाय. अर्थात लामेदला जो आहे तो उच्चार हा ल मधून जे काय आहे की ला म्हणून जे काही तो करावा लागतो. आणि पुढचा जो आहे लामेदला आहे का जो कामेस्ट आहे, परंतु इथं हे आहे हेच्या मध्ये टिंब आहे. वास्तविक हा डागेज बिंदू नाही, याला डागेज बिंदू नाही म्हणतायत. त्याच्या डोक्यावर एक जे काय आहे की अधिकचं चिन्ह किंवा जे काही क्रॉस सारखं चिन्ह इथं हे वर आहे. आणि म्हणून जे काय आहे की ह्या हला इथं जे काय आहे की इथं ला फक्त उच्चार आला आहे. परंतु इथं जे काय आहे की हा जो काय आहे की अधिकचं चिन्ह जे काही स्टार अधिक किंवा क्रॉस सारखं चिन्ह दिल्यामुळं मध्ये हच्या मध्ये टिंब आल्यामुळं इथं लहा चिन्ह इथं आलंय म्हणून इथं टिप दिलेली आहे. ए आलेप व हे स्वराशिवाय उच्चारले जात नाही. हा जो स्टार दाखवलेला आहे हा स्टार ज्याच्यामध्ये आलेले आहेत यामध्ये जे काय आहे की आले व हेच जे उच्चार हे स्वराशिवाय उच्चारले जात नाही. परंतु जे अधिकचं चिन्ह किंवा स्टार जो क्रॉसचं चिन्ह जे आहे ज्या ठिकाणी ह्याच्या मध्ये जे काय की एक बिंदू आलेला आहे, या बिंदूला ह्याचा जो अर्थ इथं आम्हाला पाहायला मिळतो याचे जे उच्चार आहे शब्दाच्या शेवटी ह असं तो प्रोनाउन्सेस मध्ये उच्चारामध्ये घ्यावा लागतं.
ह्या हच्या मध्ये हेच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळतं टिंब आहे, परंतु हा डागेज बिंदू नाही. म्हणजे हे पूर्णपणे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, जे डागेज बिंदू जे मोजके आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही जे ह्याच्यामध्ये अशा प्रमाणे व्याकरण त्यांच्या व्याकरणानुसार हे जर बिंदू आले त्याचा अर्थ हा डागेज बिंदू नाहीये. परंतु ह्या त्या शब्दाचा जो उच्चार आहे तो इथं ह चा उच्चार इथं स्पष्ट आता घ्यावा लागतो. लहा लामेद आणि कामेस्त आहे, हा जो क्रॉसचं चिन्ह आहे आणि ह हे दिलेलं आहे, हच्या मध्ये टिंब आहे आणि त्याचा म्हणून तिथं उच्चार जो आहे तो लहा हा जो आहे तो इथं तो केला जातो. त्याचा आता आपण पुन्हा एकदा चार अक्षर आहेत त्याचा सराव जे काय की आपण ते इथं करूया 4 जणांचा. या पाठ 7व्या मध्ये पहिला जो आम्ही पाहतो की जे स्टार चिन्ह दिलं जातं, आपल्या जो जे निळं पुस्तक आहे किंवा जर हिब्रू बायबल असेल तर त्यामध्ये तिथं आम्हाला पाहायला मिळतं की काय काय शब्दाच्या डोक्यावर हा जो काय की स्टारचं चिन्ह दिलं जातं. अर्थात ते काय आहे की ते अलेफ, हे मूळाक्षर जे आहेत आलेफ आणि हेच हे मूळाक्षर. या मूळाक्षरच्या मध्ये इथं जे काय की आम्हाला इथं पाहायला मिळते की हे स्वराशिवाय उच्चारले जात नाही. स्वर आहे त्या स्वराच्या शिवाय जे काय आहे की ते उच्चारले जात नाही. आणि म्हणून जे काय की इथं जे आलेले आहे स्टार, बेथ, स्टार आहे. हा जो इथं आलेला आहे बा, आता इथं जो अनेक जण कसा वाचतील हे ब आणि हा आलेफचा अ, किंवा ए, असं ते अनेक जण जे काय की अशा प्रकारे जे काय की ते उच्चार घेतील इथं. परंतु ह्या अ चा जो काय की इथं आम्हाला पाहायला मिळतो की ह्या स्वराच्या शिवाय जे काही हा स्वर आहे, स्वराच्या शिवाय जो काही स्वर म्हणून इथं वापरलेला ए चा अलेफचा तो इथं बा म्हणून जे काही इथं तो घेतलेला पाहायला मिळतो. पुढे जे काही की आम्हाला पाहायला मिळतंय की इथे जाईन आहे, जाईनच्या मध्ये हे आहे आणि इथं स्टार आहे. या स्टाराच मध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतंय की जाईनच्या खाली जो स्वर दिलेला आहे सेगोल, 3 स्वर जे आहेत सेगोल, 3 स्वर सेगोल. या पहिल्या स्वराच्या मध्ये कामेस्ट आहे, कामेस्ट स्वर, बेथ, कामेस्ट आणि आलेप हा इथं जे काय की त्याचा जो उच्चार इथं जो घ्यावा लागतो तो बा म्हणून इथं तो घेतलेला पाहायला मिळतो. आता इथं जे काय की इथं जो उच्चार जो येईल जे, परंतु ह्याच्यामध्ये ह चा उच्चार आला नाही. हा जो आहे इथं हे आहे,
हचा उच्चार इथं आला नाही. काय काय जण काय करतील, हचा उच्चार इथं घ्यायचा प्रयत्न करतील जह, परंतु हा इथं जे काय की तो ह्या स्वराशिवाय तो उच्चार घेऊ शकत नाही. म्हणजे आता जरी हा हे आहे परंतु हचा उच्चार इथं न घेता ह्या कंबाईन या सर्वांचा उच्चार तो जो आहे तो जे घेतला जातो. ह्याचा जो उच्चार कम्प्लिटली जो आहे तो कम्प्लिटली उच्चार बा घेतला जातो. पुढचा अजून एक महत्वाचा जो दाखवत येतो पुढं की लामेद आहे आणि कामेस्ते. लामेद आणि कामेस्त जो आहे हे लागलेले आहेत, परंतु इथं हे आहे. परंतु हे जरी इथं आला तरी या हे वर ताऱ्याचं किंवा स्टारचं जे काही चिन्ह जे काही इथं आम्हाला पाहायला मिळतं, हे स्टारचं चिन्ह जरी इथं आलं तरी इथं जे काही की आम्हाला पाहायला मिळतंय की तो इथं ला प्रोनाउन्सेस घेतला जातो. परंतु ज्यांना ज्या गोष्टी माहिती नाही ते लोक तिथं इथं ज्याप्रमाणे इथं चूक केली जे आणि हे जह असं ते करायचा प्रयत्न करतील, पण ते चुकीचं हा भाग ठरतो. इथं जे काय की ला आणि हे इथं देखील काही जर असा हा उच्चार घेतला गेला ला तरी देखील तो चुकीचा ठरतो. ह्या शब्दामध्ये स्वराचाच फक्त उच्चार घेतला जातो पण हे जोडलं जातं. आता दुसरा शेवटचा तो पाहायला मिळतो जो आहे लामेद आहे. लामेद आहेत त्याला कामेस्ट आहे आणि पुढे हे आहे. ह्याच्यामध्ये टिंब आलेला आहे आणि टिंब आल्यानंतर जो त्याच्या डोक्यावर एक क्रॉसचं चिन्ह असतं. क्रॉसचं चिन्ह असतं. याचा जो दुसरा आहे जो नेम, या दुसऱ्या नेमामध्ये जे क्रॉसचं चिन्ह आहे हे मध्ये, परंतु या हे मध्ये एक बिंदू आलेला आहे, परंतु तो डागेश बिंदू नाहीये, तो फक्त बिंदू आलेला आहे. याचा उच्चार शब्दाच्या शेवटी हो असा होतो. कोणतंही वाक्य कोणताही शब्द असेल तर त्याच्यामध्ये जे काही की हे स्टारचं किंवा हे जे काही क्रॉसचं जर चिन्ह असेल तर त्याचे ते अर्थ आम्ही त्यावेळेस समजून घेतले पाहिजे की ते शब्दाचं स्वर शिवाय तो जे काही की तो हे बाकी अक्षराचा उच्चार घेतला जात नाही. परंतु इथं ज्याच्यामध्ये जे आम्ही इथं पाहतो की ज्याच्यामध्ये जे काही की ह्याचं क्रॉसचं चिन्ह आहे, उभं जे काही की अधिकचं चिन्ह आहे, जर हे मध्ये इथं आलेला आहे, यामध्ये इथं जो आलेला आहे तो लामेदला कामेस्त जोडला आहे आणि म्हणून या चिन्हामुळे याचा जो उच्चार इथं जो आहे तो ला. ह्याचा उच्चार लहा म्हणून जे काय की घेतला जातो, परंतु इथं कोणत्याच प्रकारे ह्याचे जे काय की उच्चार घेतले गेले नाही. का? कारण हा जो स्टार जो आहे तो फक्त स्वराचं जो चिन्ह आहे तो उच्चार घेत असतो, परंतु इथं जे काय की
इथं जे क्रॉसचं चिन्ह जे आलेलं आहे, या क्रॉसच्या चिन्हामध्ये इथं आम्हाला पाहायला मिळतं की लांबेत आणि कामेस्त असताना हे जे काय की हे इथं आलेलं आहे आणि हेचा जो उच्चार इथं पुढे जे काय की हा सरळ घेतला गेला जातो लहा. अशा प्रकारे जे काय आहे की हे सर्व जे 7व्या लहान धडा आहे, लहान पाठ आहे, स्टारचं चिन्ह जे काही लक्षात ठेवलं पाहिजे आणि ह्या जे क्रॉसचं चिन्ह जे काही की हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याचे जे काही जे उच्चार आहेत ते उच्चार योग्य प्रकारे जे काही की जे कशा प्रकारे घ्यायचे याबद्दलचं हे जो 7वा धडा जो आपण जो काय की तो पाहिलेला आहे. आणि याच्या पुढचा जो धडा जो आहे 8वा जो आहे, तर याच्या पुढे आपण पुढच्या वर्गामध्ये आपण घेणार आहोत. 8व्या याच्यामध्ये आम्ही पाहतो की जे 7वा आणि 8वा जो धडा आहे हा 8वा धडा जो आहे, 8वा धडा आम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत की जे मुळाक्षर आणि स्वर जे आहेत त्या सर्व मुळाक्षरांना जे स्वर जोडल्यानंतर त्याचे उच्चार कशा प्रकारे जे काही की आपल्या 12 खडीप्रमाणे त्याचे जे स्वर उच्चार जे आहेत ते हिब्रू प्रमाणे कशा प्रकारे ते घेतले जातात ते त्याच्याबद्दलचं आपण जे पुढच्या पोर्शन मध्ये जे काय की ते आपण पाहणार आहोत. म्हणून जे काही 7वा मध्ये जे काही की आपण इथपर्यंत आलेलो आहोत, 7वा पाठ संपलेला आहे. या 7ही पाठाच्या बाबतीत जे काय की आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करावा, चांगल्या प्रकारे जे काय की त्याबद्दल जे काय की पाठांतर करावं की जेणेकरून आम्हाला समजण्यासाठी पुढील गोष्टी समाप्त होतील, सहजपणे कळून येतील. आणि म्हणून हा भाग आपला जो आहे आता आपण इथंच थांबूया. पुढची आपली भेट जी आहे ते पुढची भेट आपली 8व्या धड्यापासून 8व्यापासून जे काय की आपण जे काय की मुळाक्षर आणि त्याला स्वर जोडल्यानंतर जी 12 खडी जशी मराठीत तयार होते अ आ इ जोडल्यानंतर तशीच 12 खडी सारखंच त्यांचा जे हिब्रूचा जो आहे तो भाग आपण जे काय की त्या पुढच्या पाठाला 8व्या धड्यापासून जे काय की आपण पुढे जे काय की ते करणार आहोत. म्हणून त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करू आणि आपण हे सर्व व्हिडिओ आपण पाहत आहेत ते आपण सबस्क्राईब करू, इतरांना देखील देऊया, लाईक करूया. आणि जे काय की ज्यांना गोडी हे आवड आहे त्यांनी जे काय की अशा प्रकारे जे काय की अजून इतरांना देखील हे सर्व जे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ आपण इतरांना देखील देऊन त्यांना देखील ते हिब्रू शिकण्याचा जे काय की आपण त्यांना जे काय की प्रोत्साहित करू. आणि चांगल्या प्रकारे जे काय की आपलं हे पाठांतर जोपर्यंत होत नाही, आपण जोपर्यंत ह्या गोष्टी ओळखत नाही चिन्हांच्या बाबतीत, तोपर्यंत आम्हाला जे काय की ह्यातल्या कोणत्याच जे काय की हिब्रू शब्दाचा उच्चार योग्य प्रकारे आम्हाला घेता येणार नाही. आणि म्हणून स्वर आणि मूळाक्षर हे चांगल्या प्रकारे आपले तोडपाड झाल्यानंतर आपल्याला लिहिता आल्यानंतर पुढे जे काय की 12 खडीच्या माध्यमातून जे काय की स्वर जोडल्यानंतर जे उच्चार कशा प्रकारे होतात ते पुढच्या 8व्या धड्यापासून जे काय की पाठापासून आपण ते करणार आहोत. आणि म्हणून सर्वांना शेवट शालोम म्हणून आपला हा वर्ग समाप्त करत आहे. हिब्रू ते मराठी शिकण्याच्या 5व्या भागात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुढील भागात अजूनही अधिक रोमांचक गोष्टी शिकूया. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये शेअर करा.